बुलढाणा जिल्हा सायकलिंग क्लबच्या वतीने गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा ते पंढरपूर अशी सायकल आनंद वारी काढली जाते। या वारीच्या माध्यमातून आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्माचा सुंदर संगम साधला जातो। बुलढाणा ते पंढरपूर हा 450 किलोमीटरचा प्रवास 4 दिवसात पूर्ण केला जातो। पहिल्या वर्षी केवळ 3 सायकल स्वारांनी सुरू झालेल्या या उपक्रमाला आता मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा 10 तरुणींसह 100हून अधिक सायकल स्वार सहभागी झाले आहेत। बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक आणि शिवसेनेच्या अंजुषा सावळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आनंदवारी पंढरपूरकडे रवाना करण्यात आली। 11 तारखेला ही वारी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून 12 तारखेला राज्यभरातून आलेल्या हजारो सायकल स्वारांच्या रिंगण सोहळ्यात बुलढाण्याचे सायकल स्वार वारकरी सहभागी होणार आहेत। देखना है कल तो चलाओ सायकल या घोषवाक्याने बुलढाण्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून बुलढाणा सायकल क्लब हा दरवर्षी पंढरपूरला जातो। अतिशय 20-25 लोकांचा सुरू झालेला क्लब आज 150 लोकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांच्या प्रचारामुळे प्रसारामुळे दिवसेंदिवस लोक सायकल चालवायला लागलेले आहेत आणि दरवर्षी बुलढाणा पंचायतर्फे त्यांच्या मुक्कामाची आणि जेवणाची व्यवस्था रस्त्याने 3-4 ठिकाणी करण्यात येते आणि पुढच्या वर्षी मला वाटतं 250-300 लोक जातील। खूप लोक इंटरेस्टेड आहे जाण्यासाठी। मी यांना आमच्या बुलढाणा परिवारातर्फे आणि समस्त बुलढाण्याच्या नागरिकांतर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। आमची बुलढाणा ते पंढरपूर ही 5वी सायकल वारी आहे। दरवर्षी महाराष्ट्र सायकल संमेलन असतं, त्या ठिकाणी आपल्या बुलढाण्यातून पहिल्या वर्षी 3 लोकांपासून सुरुवात झाली आणि आता जवळपास 100 सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत। आमचा हा 4 दिवसाचा प्रवास नियमित असं 100 ते 120 किलोमीटर असा सायकलिंग प्रवास करून आम्ही पंढरपूर येथे पोहोचतो आणि त्या ठिकाणी रिंगण सोहळा एकदम अप्रतिम अशा या सोहळ्याला सर्वजण उपस्थित राहतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांचा थकवा 450 किलोमीटर किती सायकलिंग केली असली तरी तिथे गेल्यानंतर सर्व थकवा निघून जातो। आणि यामध्ये विशेष म्हणजे महिलांचा सुद्धा 10 महिला यावर्षी सहभागी झालेल्या आहेत आणि एक 14 वर्षाच्या मुलीपासून तर 75 वर्षाच्या युवकापर्यंत यामध्ये आमचे सगळे सायकलिस्ट सहकारी सहभागी झालेले आहेत। आरोग्य, पर्यावरण आणि अध्यात्माचा संदेश देत ही सायकल आनंदवारी दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे।